तथागत गौतम बुद्ध तळागाळातील समाजाला यशाच्या उच्च शिखरावर विराजमान करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, माता जिजाऊ, माता अहिल्या आणि या पृथ्वीतलावर होऊन गेलेले सर्वच महापुरुष या सर्वांना मी कृतज्ञतापूर्वक त्रिवार वंदन करते। त्याचप्रमाणे विचारमंचावर उपस्थित असणारे पूज्य आदरणीय भिक्खूगण, त्रिकालबाधित भिक्खू भिक्खुनीगण यांनाही माझे पंचांग प्रणाम करते। त्याचप्रमाणे मंचावर या विचारमंचावर उपस्थित असणारे प्रतिष्ठित मान्यवर, सर्व मान्यवर, अध्यक्षापासून सर्व कार्यकारिणी मंडळ आणि सर्वच इथं उपस्थित असणाऱ्या सर्व मंचावरील प्रतिष्ठितांना मी माझा क्रांतिकारी जय भीम करते आणि इथं उपस्थित माझ्या सर्वांना माझा आदरपूर्वक जय भीम। सर्वप्रथम मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय विलंब झाला, त्यामुळं मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि नंतरच माझ्या प्रबोधनाला सुरुवात करेन। झालं असं की कालच आदरणीय आमचे दिवाळे सर यांनी फोन करून रमाई स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभा आहे की या आम्ही लगेच हो म्हणून टाकलं आणि इथपर्यंत येण्यासाठी जे जे मला अडथळे पार करावे लागले ते आता मी तेवढे म्हणजे यायला मी ते सर्वांनी माझे मी एक आपल्यासाठी साधी सुधी गृहिणी आहे, पण एवढ्या सगळ्या गोष्टीला सुधारून इथपर्यंत मी पोहोचले याचा मला खरंच मोठ्या रमाईच्या चरणी एक कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याची संधी आपण मला जयंती मंडळाने दिली, त्याबद्दल मी एकत्रित माझा सन्मानही केला, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व कमिटी मंडळाचे आभार व्यक्त करते। कार्यक्रमाला आधीच विलंब झालेला आहे या गोष्टीचं भान ठेवून मी आपला जास्त कालावधी न घेता मला समजलेली रमाई, मला ओळखलेली जी रमाई आहे, आपल्या आतमध्ये वास्तव्यात असलेली जी रमाई आहे ती आपल्याकडे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीन। आपल्या सर्वांना माहितीच आहे की वरंद या ठिकाणी रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1998 रोजी झाला। तिचं बालपण कसं गेलं, बालपणामधून तिची आई रमाई आणि बहीण भिक्खू धोत्रे हेही रमाईला सोडून गेले, तिच्या शिरावर आपल्या भावंडाची जबाबदारी पडली आणि या सगळ्या गोष्टीला सहन करून रमाईचं बालपण कशा पद्धतीनं पुढं जात गेलं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। नंतर तिचे काका आणि मामा यांनी परतवार करण्यासाठी मुंबईला ढोकाळ्यामध्ये त्यांना घेऊन गेले। तिथं जेव्हा रमाईचं 2 वर्षाचं झालं, लग्नाची गोष्ट निघाली, त्यावेळी जेव्हा लग्नाच्या गोष्टीचं जे काही घरामध्ये चाललेलं होतं त्यावेळेला इकडं ते भीमराव यांच्याही लग्नाची तयारी करण्याचं रामजीचं जे स्वप्न होतं तेही इकडे दोन्हीकडची जी तयारी सुरू होती आणि अगोदरच रामजी सतपाळ यांनी भीमरावासाठी जी मुलगी सून म्हणून जी पसंत केली होती आणि नंतर काही दिवसांच्या डबकाळमध्ये जेव्हा एका बाजारात मच्छी बाजारामध्ये रामू आपल्या काका आणि मामासोबत बाजारात आली तेव्हा रमाईवर रामजी बाबाची जेव्हा नजर पडली तेव्हा रामजीला त्या काळी त्या क्षणी त्यावेळेला असं वाटलं की आपण पहिली पसंत केलेली जी मुलगी आहे तिच्यापेक्षा ही जर मुलगी आपण आपल्या मित्राला पसंत केली अजून चांगलं म्हणून रामजीने काय केलं, पहिली मुलगी केलेली जी होती पसंत केलेली ती नाकारून त्यासाठी त्यांना दंडही करावा लागला। ते दंडही त्यांनी भरला आणि रमाईला आपल्या भीमरावासाठी मागणी घातली। असं म्हणतात ना की जर तीक्ष्ण सोना हाच अस्सल सोन्याची पारख करू शकतो, म्हणून इथं आपल्याला म्हणावंसं वाटेल की रामजी सतपाळबाबांची जी नजर होती ती तीक्ष्ण एखाद्या सोनासारखी होती की ज्याने अस्सल सोनं, जी रमाई होती अस्सल सोन्याप्रमाणे त्या अस्सल सोन्याची पारख करून आपल्या भीमरावाच्या भावी
ते प्रसंग आपण त्या प्रसंगाचे जर इथं स्पष्टीकरण केलं तर आपल्याला माहितीच आहे तिला झालेले आपत्ती गमावावे लागले, रामजी बाबाचा मृत्यू तिला सहन करावा लागला. कोणकोणत्या गोष्टी अशा नाहीत की रमाईच्या जीवनावर मोठे मोठे दुःखाचे पहाड कोसळले, प्रसंग आले, पण सगळ्या प्रसंगामधून सगळ्या दुःखदायक सर्व प्रकारच्या संघर्षातून ह्या रमाई अशी संसारात अशी बात होती की बाबासाहेबांना जणू काही खूप मोठी सावली तिने देऊन बाबासाहेबांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनवण्यामध्ये साथ दिली. आपल्याला हेही माहीत आहे की एक प्रसंग रमाईच्या जीवनामध्ये घडलेला इथे सांगावासा वाटेल. आपण सर्व महिला इथे उपस्थित आहे की आपण सर्वसाधारण महिला आपल्याला थोडंसं आपल्या जोडीदारांना दुर्लक्ष आपल्याकडे केलं तर आपली अवस्था काय होते हे सांगण्याच्या पलीकडचं आहे. पण त्याच ठिकाणी विनायकीला जाण्यासाठी बाबासाहेब जेव्हा परदेशामध्ये गेले तेव्हा रमाई बाबासाहेबांच्या सगळ्या गोष्टीचा आदर राखून तिने तशा प्रकारे संसार केला, घर चालवलं, शेत गोऱ्या विकून टाकून. ही कथा सगळ्यांनाच माहीत आहे. ही वारंवार सांगण्यामध्ये आपण त्याच्यामध्ये हे त्याच्या गोष्टीचं स्मरण आपण केलंच पाहिजे, पण त्याचा आदर्श कुठेतरी आपण बाळगून आपणही वागलं पाहिजे. म्हणून मी इथे सांगते की संघर्ष एखाद्या महिलेच्या वाटेला जेव्हा येतो लहानपणापासून बालपणापासून तिच्या तारुण्यापर्यंत तिच्या संसारिक जीवनामध्ये या सर्व आपल्या पतीच्या विरहामध्ये वर्षानुवर्ष राहत असताना तिने कोणतीही प्रकारची तक्रार केली नाही. एक वेळ अशी आली होती की पाणी भरायला जात असताना नळावर ज्या बायका उभ्या होत्या त्या बायका चिरत होत्या, तुला दागिना नाही, तुला एकाही प्रकारचा दागिना नाही, तुझा पती परदेशामध्ये आहे, तो तिकडूनच एखादी दुसरी पत्नी घेऊन येईल. तेव्हा इथं रमाईनं त्या महिलांना दिलेले एक उत्तर आहे, वाक्यानं जोड आहे ते उत्तर की तेव्हा महिलांना उद्देशून उत्तर देताना रमाई काय म्हणाली की माझे पतीच माझे दागिने आहे. ते तर झालं, आणि आपल्या पतीवर एवढा विश्वास की परदेशात असताना ती बायकांना उत्तर देत म्हणाली की बाबासाहेब दुसरी पत्नी घेऊन येणं एकदाही शक्य नाही. बघा आपल्या पतीवर परदेशात वर्षानुवर्ष राहत असताना एवढा जो दृढ विश्वास होता, पती पत्नीचा एकमेकावर असताना जो दृढ विश्वास आहे, जो आदर्श आहे, तो आपल्याला इथं घेण्यासारखा आदर्श आहे. या सर्वसाधारण महिला आपण आहोत. 4-5 दिवस 8 दिवस जर आपले पती बाहेरगावी जर गेले आणि नाही आले तर आपली अवस्था काय होते सांगण्याची गरजच नाही. पण माता रमाईचा जो त्याग आहे, जो आदर्श आहे, तो आपण निश्चितच घेतला पाहिजे. इथं मला असं वाटतं. दुसरा प्रसंग जर सांगायचा झाला तर आपल्याला शाहू महाराजांचा पटका घालून बाबासाहेबांचं स्वागत करायला गेल्या होत्या, पायावर नजर टाकली होती. या सगळ्या ज्या कथा आहेत मला इथे मी मुद्दाम सांगत नाही की आपण त्या कथेमधून त्या ऐकून पुढं गेलेलो आहोत. फक्त आपल्याला असं करायचं आहे की मागची रमाई काय होती, आजची रमाई काय आहे आणि उद्याची रमाई काय असायला पाहिजे. आणि म्हणून आपण रमाईच्या जीवनामध्ये येणारे प्रसंग आहेत त्या कोणत्याच प्रसंगाला झुगारून आपण पुढचा पाऊल पुढे टाकू शकत नाही. आणि जेव्हा महाडचा लढायला जायला बाबासाहेबांना आपल्या कार्यकर्त्यांसोबत जायचं होतं तेव्हा रमाईला त्यांच्या जीवाची खूप मोठी काळजी वाटली आणि म्हणून त्या काळजीपोटी चिंता रोग त्यांना झाला आणि म्हणून त्या चिंतेच्या रोगामध्ये त्यांची तब्येत वरचेवर खालावत गेली. पण बालपणी तिच्या आईचे संस्कार जे तिला मिळालेले होते, मुलांचं बालपणाची गोष्टी सांगावीशी वाटते मला. कारण जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्या आईनं आपल्यावर घडवलेले संस्कार हे सदैव कायमच्या आपल्यासोबत असतात. आणि म्हणून जेव्हा रमाईची आई रखमाई आणि रमाई दोघी मायादेखील मिळून रानात गौऱ्या वेचण्यासाठी जात असत, त्यावेळी रखमाईनं आपली रमाई तिला एक मोलाची गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट म्हणजे अशी
वारंवार त्यांच्या बोलण्यामध्ये जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा तेव्हा रमाई म्हणायची की मलाही बिना मरणाचा नवरा पाहिजे. अशा गोष्टी चालत असताना रमाईने तिला एक शिकवण दिली की रमाई जेव्हा आपल्या आईशी चर्चा करत असताना वेगवेगळे प्रश्न विचारत होती तेव्हा रमाईला एक प्रश्न विचारला असताना रमाईने तिला एक जीवनाचा खूप मोठा मोलाचा तो संदेश तिला सांगितला होता की या संदेशामुळं एक रमाई घडली आणि रमाई घडली त्याच्यामुळं बाबासाहेब घडले. ही एक संदेश तुमच्या आईने दिलेला असा होता, लक्षपूर्वक ऐकावं, की माणसाचं मन कसं असावं, घासलेल्या भाड्यासारखं माणसाचं मन असावं. बघा आपण महिला आपण भाडे रोज घसत असतो. भाडे घसत असताना एखादं पातेलं असतं, त्या पातेल्याला आपण घासून 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 स्वच्छ करत असतो, त्याला मळाचा थोडासाही आपण डाग ठेवत नाही. तशाच भाड्याचं उदाहरण घेऊन रमाईला असं सांगितलं की ज्याप्रमाणे आपण भांडे घासत असताना भांड्याला थोडाही मळ चिटकू देत नाही, त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा घासलेल्या एका निखळ भांड्यासारखं आपलं मन असावं. त्या मनामध्ये कोणाच्याही बद्दल द्वेष, कपट, घृणा, तिरस्कार अशा गोष्टी बिलकुल नसाव्या. असं घासलेल्या स्वच्छ भांड्यासारखं आपलं मन असावं. ही शिकवण जी रमाईला दिली होती ती कायमची शिक्षण रमाईनं आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत तिनं बाळगली आणि म्हणून आपलं मन तिनं स्वच्छ ठेवलं आणि आपल्या पती बाबासाहेबांना आपल्या समाजाच्या उद्धारासाठी एकदम मुक्त आकाश करून सोडलं आणि म्हणून आपल्याला बाबासाहेब मिळाले हेही विसरता कामा नये. दुसरी गोष्ट रमाईच्या आईनंच सांगितलं होतं की बाई माणसाने कोणतेही शिवसदाचाराने काम करण्याची कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नये. म्हणून गौऱ्या थापण्याचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय तुझ्या संसाराला उपयोगी पडेल. जेव्हा जेव्हा तुझ्या संसारामध्ये लग्न झाल्यानंतर अडचणी येतील, हा गौऱ्या थापण्याचा जो व्यवसाय आहे तो तुझा संसार पुढे नेण्यामध्ये आणि संसारामध्ये अडथळी दूर करण्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून आईच्या शब्दाचा मान राखून तिने आपल्या संसारामध्ये जेव्हा जेव्हा सगळा संसारच अडचणीत गेला तेव्हा तेव्हा गौऱ्या थापण्याचं काम एवढं महत्त्वाचं जे आपल्या आईने दिलेला जो संदेश आहे तेही संदेश पाळा आणि गौऱ्या थापून मुळ्या भेटून सकाळी सकाळी जाऊन आपण एवढ्या मोठ्या बॅरिस्टरची पत्नी आहोत. आपल्याला जर तुम्ही पाहिलं तर काय म्हणेल म्हणून सकाळी सगळे चौकीतून जागे होण्याच्या अगोदर रमाईने जो एवढा मोठा संघर्ष केला गौऱ्या थापण्याचा, मुळ्या भेटण्याचा, तोही इथं आपण विसरता कामा नये. आणि म्हणून त्या गौऱ्या थापण्याचा जो व्यवसाय आहे तो तिच्या संसाराला हातभार लावून गेला ही तिच्या आईची शिकवण. म्हणून मला असं वाटतं की आपल्या आईने दिलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक संदेश हा प्रत्येक मुलीच्या जीवनाचा उत्कर्ष आणि उद्धार करू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जे आता सरांनी आपल्याला सांगितलं की घरोघरामध्ये बाबासाहेब सांगण्यापेक्षा अगोदर रमाई सांगितली पाहिजे. आणि ते 100% 101% बरोबर आहे. जर आपल्याला रमाई कळाली, रमाई उमगली खऱ्या अर्थानं, तरच आपल्याला बाबासाहेब उमगतील. कारण रमाईमुळे बाबासाहेब घडले. त्यांनी जर त्याग केला नसता, वेळोवेळी बाबासाहेबांना आपली साथ दिली नसती तर बाबासाहेब आपल्याला घेऊ शकले नसते. म्हणून आजच्या या प्रसंगी केवळ ह्या महापुरुषांच्या जयंत्या किंवा स्मृतिदिन साजरा करून आपलं कर्तव्य भागत नाही, तर वर्षभरच काय तर जीवनभर आपण ह्या आदर्शाच्या पाऊल वाटेवर चालत जर राहिलं तर घरोघरी मी म्हटली सर घरोघरी एक रमाई निर्माण होईल. आणि घरोघरी जर एक रमाई निर्माण झाली तर घरोघरी बाबासाहेब सुद्धा निर्माण होईल. आणि मग सगळं जग तसं शील सदाचाराच्या आदर्शाच्या वाटेने चालत राहील यात काही शंका नाही. हा तिसरा एक प्रसंग, जेव्हा वसतिगृहातील मुलं उपाशी होते त्यावेळी जेव्हा त्यांच्यावरती त्या वसतिगृहाच्या मुलावर उपवासवारीची वेळ आली होती त्यावेळेला सुद्धा रमाईनं आपल्या सोन्याच्या बांगड्या, आपण म्हणतो की रमाईला काय दागिने मिळालेले काय, जेव्हा त्यांची परिस्थिती चांगली झाली बाबासाहेबांनी रमाईला सोन्याच्या बांगड्या सुद्धा घेऊन दिल्या होत्या. आणि ते बांगड्या देण्याचा सुद्धा मला एक प्रसंग इथं बांगड्यावरून आठवला की एकदा असंच
रमाईनं आपल्या पतीपुढे हट्ट धरला होता की इतर बायकांच्या गळ्यामध्ये सोनं नाणं कुठेतरी तिचंही महिलाचं मन होतं, स्त्रीचं मन होतं. कधीतरी कुठेतरी आपल्याला ते दागिने असावे, कधीतरी असं वाटतं. तेच एक नैसर्गिक जी गोष्ट आहे तिच्या मनामध्ये आली की जेव्हा बघावं तेव्हा आहे बाबासाहेब सारखे पुस्तकात बुकच वाचत राहतात, पुस्तकच वाचत राहतात, लक्ष देत नाहीत. मला असं वाटतं थोडंसं गप्पा त्यांच्याशी मारायला काही दागिने असावे. तर एका दिवशी असं झालं की दिवसभर रमाई कोणालाही घरामध्ये कोणत्याही गोष्टी न बोलता आपापले काम उरकत होती. ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आली की रोजच्या प्रमाणे रमाई आज काय आपल्याशी बोलत नाही. म्हणून बाबासाहेब रमाईला म्हणाले की रामू, आज तुला काय झालं आहे? आज कोणालाही न बोलता तू तुझे कामं घरातले आटोपत आहेस, काय झालं तुला? तेव्हा उडत रमाई अशी म्हणाली, जेव्हा आपली बोलण्याची इच्छा नसते तेव्हा आपण कसं उत्तर देतो, काय नाही झालं मला. तर तसंच रमाईने उत्तर दिलं, असं दिलं की काही नाही, मी ठीक आहे. आणि त्या शब्दावरून तिच्या आवाजावरून बाबासाहेबांनी असं ओळखलं की काहीतरी आहे. म्हणून तिला पोतून विचारलं की काय झालं. तर तेव्हा रमाई हट्टाने आपल्या पतीला म्हणतात की मला साहेब, मला सोन्याच्या बांगड्या पाहिजेत. आणि हा रमाईचा आपल्या पतीचा हट्ट पुरवण्यासाठी आपल्याजवळ असलेले पैसे घेऊन बाबासाहेब सोनाराच्या दुकानात गेले आणि रमाईचा हट्ट पुरवण्यासाठी रमाईला सोन्याच्या बांगड्या आणून दिल्या. तिच्या हातामध्ये प्रेमाने त्या बांगड्या दिल्या आणि तिला घालायला लावल्या. आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहून, आनंद पाहून इकडे बाबासाहेबांना सुद्धा खूप मोठा आनंद होत होता. पण झालं असं त्या दिवशी की जे बाबासाहेब रात्रंदिवस पुस्तकं घेऊन वाचत बसत होते, त्या दिवशी ते पुस्तकं वाचत बसले नव्हते. तर असेच बसलेले असताना पाहून रमाईलाही कुठेतरी वाईट वाटतं की आज आपले पती काही पुस्तकं घेऊन बुकं घेऊन वाचत नाही. तेव्हा तिनं दिसून विचारलं की काय झालं. तेव्हा बाबासाहेबांच्या पुस्तकाविषयी बोलल्यानंतर रमाई असं म्हणल्या की ह्या बांगड्या तुम्ही आणलेल्या आहेत, ह्या बांगड्या तुम्ही घ्या आणि यांची पुस्तकं आणा. मग तेवढ्याच वेळामध्ये जी बाबासाहेबांनी पहिली केस जिंकली होती त्याचे पैसे, त्याची फीस देण्यासाठी तो इसम आला आणि ती फीस दिली. बांगड्या तशाच राहिल्या आणि दुसरी पुस्तकं आणून बाबासाहेबांनी आपल्याला वाचन सुरू केलं. आणि त्याच बांगड्या बाबासाहेबांच्या पश्चात रमाईनं त्या वसतिगृहातील मुलांना जेवू घालण्यासाठी त्या बांगड्या घेतल्या आणि मुलांसाठी अन्न आणून त्यांना खाऊ घातलं. म्हणजे बघा, आपल्यामुळं आपल्या हातून केलेला स्वयंपाक आपण इतरांना दिलेलं अन्न इतर जर खात असतात तेव्हा तिच्या मनामध्ये होणारा अति आनंद हा जसे विद्यार्थी जेवण करत होते तसं तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलत होतं. तिला अंतर्मनातून तिला आनंद होत होता की त्याचं पोट भरत असल्यामुळे तिही पोट इकडे भरत होतं. आणि म्हणून मला इथं मला असं वाटतं की रमाईच्या एवढ्याही गरज होत्या की त्यांना म्हणजे सोन्याच्या बांगड्या विकेपर्यंत त्याचं मन इतकं उदार होतं की त्याचं आपण कोणत्याही प्रकारचं मूल्यमापन करू शकत नाही. याच्यानंतर आपल्याला याच्या पुढचा 5वा प्रसंग असा पाहता येईल की जेव्हा महाडला जायचं होतं सत्याग्रहासाठी तेव्हा कार्यकर्त्यांनी रमाईला ही गोष्ट सांगितली. तेव्हा रमाईचं काळीच रगडायला लागलं आणि रमाई बाबासाहेबांना म्हणाले की मी सुद्धा महाडला तुमच्यासोबत येईल लढ्याला. तेव्हा बाबासाहेब तिला म्हणाले की नाही. त्यावर बाबासाहेबांना उत्तर देताना रमाई असं म्हणाले की नाही, जो आघात तुमच्यावर होणार आहे तो होणारा आघात हा पहिल्यांदा माझ्यावर झाला पाहिजे. आणि म्हणून बघा, आपल्या पतीवर येणारं संकट स्वतःवर ओढवून घेण्यासाठी रमाई त्या महाडच्या सत्याग्रहाला जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. पण त्या जाऊ शकल्या नाही. पण एवढं उदार मन आणि एवढं संघर्षवादी जे व्यक्तिमत्व आहे, मला तर वाटतं असं दुसरी रमाई होणं शक्यच नाही. राहिला प्रश्न आयुष्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये जेव्हा बाबासाहेबांपुढं रमाईने इच्छा व्यक्त केली की पंढरपूरला जाऊन दर्शन घेण्यासाठी, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जी इच्छा व्यक्त केली होती त्यावर बाबासाहेब तिला असं म्हणाले होते की तिथं जाऊन आपल्याला त्या देवाचं दर्शन कोणी घेऊ शकत नाही. मी तिच्यासाठी अशा प्रकारचं पंढरपूर निर्माण केलं की तिथं प्रत्येक व्यक्ती येऊन काहीतरी प्रेरणा घेईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्यासाठी नागपूरची दीक्षाभूमी ज्यापर्यंत हजारो लाखो लोक जातात ती बाबासाहेब
करून निर्माण करून दिलेले आहेत, तेही आपण विसरता कामा नये. सांगण्यासाठी भरपूर आहे रमाईचं जीवन कार्य, आपण त्याचा आढावा शब्दामध्ये घेऊ शकत नाही. आणि म्हणून मला इथे जाता जाता सांगावं असं वाटतं की बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये येणारी जी रमाई आहे, रमाईला बाबासाहेबांच्याकडून कुठलाही वेळ देता आला नाही. कशासाठी? तर आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी. जर रमाईने एवढा मोठा त्याग केला नसता तर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली असली शक्यच नाही. एवढा मोठा समाजाचा उद्धार त्यांच्या हाती झाला असता का नाही. तर दोघांनी मिळून या समाजाच्या उद्धारासाठी आपला देह चंदनापरी एकदम शिजवला आहे, ते विसरता आपण कामा नाही. शेवटी जाता जाता असं मला म्हणावंसं वाटेल की 1942च्या मुंबईमध्ये जे हॉस्पिटलच्या आवारामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला सभा आयोजित केली होती. आणि त्या पहिल्या सभेचं अध्यक्षपद हे आपल्या रमाईनं सोपवलं होतं. आणि अगोदरच रमाईला सभेमध्ये कसं बोलायचं, सभापतीपणा कसा आणायचा, नेतृत्व कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं शिकवण रमाईला दिली होती. आणि त्याच अनुषंगाने त्याच आधारावर हजारो महिलांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी रमाईला बाबासाहेबांनी अध्यक्षपद भूषवायला सांगितलं होतं. ते अध्यक्षपद रमाईला अत्यंत चांगल्या प्रकारे भूषवलेलं आहे. आणि हीच नाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली. रमाईच्या नाडीमधून आपल्या भारताच्या प्रत्येक नारीची बाबासाहेबांना नाडी ओळखली. आणि म्हणून तिथं रमाई चळवळ, महिला चळवळ जी निर्माण झाली त्याचं स्रोत त्या महिला सभा जी भरवण्यात आली होती जे हॉस्पिटलच्या आवारामध्ये, त्याचं श्रेय आजच्या आंबेडकरी रमाई महिला चळवळीला जातं. आणि ती चळवळ तेव्हा जी सुरू झाली होती ती चळवळ आताही सुरू आहे. आणि तीच चळवळ कायमची समाजामध्ये सुरूच राहत राहील, सदैव प्रवाहित राहत. आणि हे जे आपण आजचा प्रसंग पाहत आहोत ही चळवळीचं ते स्वरूप आहे. स्मृती दिनाच्या निमित्तानं रमाईच्या स्मरण करून तिच्या कार्याचा जागर करण्याची ही जी रमाई चळवळीची जी प्रवाह आहे, हा प्रवाह अशाच माध्यमातून प्रवाहित सदैव होत राहतो. आणि ती नाडी ओळखताना बाबासाहेब म्हणाले होते की प्रत्येक महिला आपल्या समाजाचा एक उत्कृष्ट दागिना आहे. आणि आपल्या महिलाच्या हातामध्ये बांगड्या असून सुद्धा समाज परिवर्तन करण्याचं पात्रता ध्येय प्रत्येक महिलेमध्ये आहे, ही बाबासाहेबांना खात्री होती. आणि म्हणून मला जाता जाता एक संदेश आपल्या महिलांसाठी सांगावासा वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रमाईला जेही टार्गेट बनवून सांगितलं होतं की महिलांचा उद्धार करण्यासाठी जे त्याग त्यांनी केला होता. मला असं वाटतं इथं महिला उपस्थित आहेत की प्रत्येकीनं या चळवळीची जबाबदारी स्वतःहून आपल्या खांद्यावर पेलावी. कोणाच्याही बर्डनाने नाही किंवा कोणत्याही नाईलाजाने नाही. जर आपल्याला चळवळ समजली असेल, कळाली असेल तर स्वतःहून ही रमाई चळवळ प्रत्येक महिलेनं आपल्या खांद्यावर, आपल्या शिरावर आपण म्हणून स्वीकारावी. आणि जे योगदान आपल्याला देता येईल ते योगदान आपण निश्चितच द्यावं. हाच इथे संदेश या स्मृती दिनाच्या निमित्तानं मला इथे सांगावासा वाटतो. कारण फक्त फुलं अर्पण करून विपत्ती विपत्ती लावून आपण कोणत्याही हे सगळं ते स्मरण करण्यासाठी तेही आवश्यक आहे की आपण केलंच पाहिजे. पण त्याचबरोबर त्यांनी दिलेला आदर्श जो आहे, शील सदाचार जो आहे तो आपण बाळगला पाहिजे. असा बाळगला पाहिजे की रस्त्यांना आपण जेव्हा जेव्हा चालतो तेव्हा चालत असताना प्रत्येक जण जेव्हा आपल्याकडे पाहतो तेव्हा त्यांना आपल्याला म्हटलं पाहिजे की ही रमाईची लेक आहे किंवा ही आंबेडकरी नारी आहे, ही बुद्ध नारी आहे. अशा प्रकारचं आपलं अस्तित्व सांभाळून, आपापलं शील सांभाळून, आपापलं कर्तृत्व सांभाळून आपण आपल्या स्वतःला समाजापुढं सिद्ध केलं पाहिजे. एक रमाईची लेक म्हणून नव्हे तर जगापुढे स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आणि रमाईची चळवळ ही पिढ्यानपिढ्या कायमची चालू ठेवली पाहिजे. जाता जाता थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईविषयी कृतज्ञता इथे व्यक्त केली. ते म्हणतात त्या पुस्तकामध्ये ग्रंथ अर्पण करताना की ज्या रमाईने, ज्या माझ्या
वेगवेगळ्या प्रकारचे तिने त्याग केले, गौऱ्या कापल्या, गौऱ्या घेतल्या. शील सदाचार्यांची माझी पत्नी माझ्यासोबत राहिली, पण माझ्या जीवनातल्या 24 तासामधून मी तिला एकही मुद्दा देऊ शकलो नाही, माझा वेळ मी तिला देऊ शकलो नाही. ही खंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईच्या प्रति व्यक्त केली होती. आणि हे पुस्तक, हे जो ग्रंथ आहे पाकिस्तान हा ग्रंथ रमाईच्या चरणी बाबासाहेबांनी अर्पण केला होता. ती बाबासाहेबांची शेवटची जी खंत होती, ती खंत ही आपल्याला सध्या कामा नये म्हणून आपण आपलं कुटुंब सांभाळून, आपलं घरदार सांभाळून, आपलं अस्तित्व सांभाळून जितकं जितकं आपल्याला या चळवळीमध्ये योगदान ज्या ज्या पद्धतीने देता येईल, कोणाजवळ लेखणी आहे, कोणाजवळ वाणी आहे, कोणाजवळ पैसा आहे, कोणाजवळ वेळ आहे, ज्याच्याजवळ जे आहे ते देऊन आपली ही रमाई चळवळ पुढं 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 देत राहावी. हेच खऱ्या अर्थाने आपण त्यागमूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती ज्योती रमाई हिला आपण केलेलं हे कृतज्ञतापूर्वक वंदन नाही असंच म्हणायचं, म्हणावंसं वाटतं. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला जो रमाईच्या चरणी कृतज्ञता वाहण्याची माझ्या वाणीतून स्मृतिदिनानिमित्त फुलं अर्पण करून जे शब्द मला वाहण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रम मंडळीचे इथं आभार व्यक्त करते. प्रत्येक महिलेच्या गळ्यामध्ये रमाई हा कोटी कोटीचा दागिना, आपल्याला सोन्याचे दागिने नाही मिळाले त्याच्यासाठी, पण रमाई आपल्या गळ्यातला शील सदाचाराचा दागिना आहे. तो शील सदाचाराचा दागिना आपण आपल्या गळ्यामध्ये घालून आपण वर्तन करावं, शिवाय करावं. रमाईचा सगळे गुण जरी ते काही येत नसतील, आपल्याला काही ना काहीतरी गुण घेऊन आपणही आपल्या स्वतःला वाढवायचं, कुठेतरी आपण कुठेतरी रमाईची लेख म्हणून स्वतःलाही सिद्ध करण्याची शक्ती, सामर्थ्य, शील आपल्या सर्व पिढीमध्ये निर्माण हो, अशा प्रकारच्या हजारो मंगलकामना व्यक्त करते. पुन्हा एकदा रमाईच्या चरणी दिवास कृतज्ञतापूर्वक माझ्या अंगामध्ये सरसरणाऱ्या रक्ताच्या ठेवा ठेवा करून मी त्रिवार वंदन करते. इथंच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय रमाई. धन्यवाद. माता रमाई यांच्या जीवनामधले विविध भावस्पर्शी प्रसंग ज्योतिताई यांनी आपल्याला